टिवरी असेल, दुचंद्र असेल, राजावळी असेल, या विभागामध्ये नक्कीच भरपूर आर्टिस्ट, भरपूर कलाकार हे दडलेले आहेत आणि त्याच्यातलंच एक नाव जर आपण पाहिलं बिपिन दादा, अतिशय सुंदर असं डीजे वादन केलं जात आहे. तर सामन्याला जरा सुरुवात, दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत, वैभव आणि महेश्वरात. वैभव सोळे आणि महेश्वरात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ जाधव, द ग्रेट विश्वनाथ जाधव मी म्हणेन, कारण की आपल्या समाजातील एक उत्कृष्ट असा खेळाडू जो नक्कीच दुबई रिटर्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आज या टिवरीच्या मैदानावरती नक्कीच आपल्या गोलंदाजी जलवे बिखरताना. त्याला नक्कीच खेळलाय चेंडू, शतरक्षक आहे तिकडे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. त्याने थोडस मागे घेतलं होतं पाऊल, कारण हा झेल मिळणार नाही असं त्याला वाटलं होतं आणि त्याने एक चांगला काम केलेलं आहे असं सांगायला काहीच हरकत नाही. यांना त्या एखादी बाउंड्री मिळू शकलीच ती म्हणजे साईकृपा राजावळी या संघाला. आणि मी म्हणेन येथे समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. 2 षटकांच्या सामन्यामध्ये मी म्हणेन कमीत कमी 25 ते 30 धावा होणं गरजेचं आहे. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघतोय आणि बघा स्पिन किती चांगला गेलाय. लेग स्पिन पद्धतीने जवळजवळ चेंडूला थोडीशीच कट दिली, जास्त कट नव्हती आणि त्याचाच अर्थ आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी. 3 चेंडू टाकून झालेत, 1 धाव आणि कोणताही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. 12 चेंडूमध्ये मी म्हणेन 20-25 धावा होणं गरजेचं आहे. मात्र त्या धावा कुठल्या षटकामध्ये येतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. विश्वनाथ जाधव बॉलिंग मार्कवर. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न महेश्वरा त्याच्या माध्यमातून. महेश होता आपण जर पाहिलं स्ट्राईक वरती, शरीरापासून लांब चेंडू होता, मिडल करता आलं नव्हतं. हा चेंडू जवळजवळ मी म्हणेन स्वीपर कव्हर पासनं किंवा मग डीप कव्हर पासनं ते जवळजवळ पॉइंट पर्यंत क्षेत्र खाली ठेवलंय, तिकडे खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी आता मात्र फिंगर रोल केले होते आणि त्यामुळे आपण पाहू शकतात फिंगर रोल नावाचा एक आयटम सुद्धा येतो, तो खाण्यामध्ये वापरला जातो. मात्र इथे फिंगर रोल केले होते ते चेंडूवरती, नाहीतर काहींच्या तोंडाला पाणी यायचं. दुपारचं सत्र आहे असो. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक धावतोय, मात्र झेल घेतला जाईल का, तर उत्तर आहे की नाही. विजय याचा हा प्रयत्न इथे होणं गरजेचं होता. मात्र समोरचा खेळाडू धावत आला होता, त्याने सुद्धा म्हटलं की हा धावतोय मी काय करू. तर अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे इथे. जसं म्हटलं जातं ना की रिस्पॉन्स आणि डिनाय ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर धावसंख्या झालेली 4. उमेश वर्गना पहिल्या दिवसापासून ॲज अ अंपायर, ॲज अ स्कोरर 2 कामं त्यांनी पाहिलेली आहेत. राधा एंटरप्राइजेसचे उत्तराधिकारी आहेत आणि आज रोहित नाही आहेत. रोहित सुतार जे दानशूर आहेत, त्याने 5 षटकार दिले होते या मैदानावरती. तर वैभव धूम आमचे अजून एक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती या. दरम्यान आलाय षटकार. दादा थोडासा थांबवतोय, एक फक्त वैभव यांना विनंती करतोय 1-2 मिनिटं फक्त स्टेजवरती या. थोडासा त्यांना आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि ऑफिशियल अंपायर म्हणून आहेत आणि स्टायलिश प्लेयर आहेत ते आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला 2 बाउन्सनं कलेक्ट करेल विजयाच्या या गोलंदाजीवरती. त्या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, तो म्हणजेच 12 या धावसंख्येवरती. वैभव धूम यांना आपण पाहिलं या अगोदरच्या मॅच मध्ये. वैभव धूम हे सुद्धा सध्या फॉर्मला आहेत आपण जर पाहिलं, कारण की न्यू टीम 94 कामन मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपल्या त्या संघामध्ये जर पाहिलं तर भरपूर आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे संघ आणि त्याचे खेळाडू हे नावारूपाला येत असतात आणि त्यांना प्लॅटफॉर्म मला वाटते कामन परिसरामधनं दिलाय, तो म्हणजे SS एंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख साहेबांच्या माध्यमातून. तर हा चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार.
धावसंख्या पाहूया. धावसंख्या झाली 16 धावा. आपण पाहतोय की नक्कीच या षटकामध्ये धावा येताना दिसतात. ओ सुरेख फटका गॅप मध्ये टाकला होता चेंडू. गणेश त्या ठिकाणी होता मात्र गणेशाच्या डोक्याच्या वर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आलाय चौकार. थोडस थांबवतोय कारण की आपण पाहिलं चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4-2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. राईट आंबा लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू. शतरक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. शतरक्षक आहे भरपूर मेहनत करतोय सकाळपासून. आपण जर पाहिलं अगोदर सर्वांच्या अगोदर आला होता मैदानावरती. आता इथे मैदानामध्ये स्वतः जास्तीत जास्त धावतोय. जास्तीत जास्त चेंडू तो समोर जाण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या झाली ती 22 आणि आता मॅच बघायला मजा येईल. मी म्हटलं होतं की 20-22 धावा होणे गरजेचं आहे कारण की समोरचा संघ सुद्धा स्ट्रॉंग आहे. त्यामुळं एक 25 पर्यंत टार्गेट या ठिकाणी नक्कीच सेट करावं लागेल किंवा त्यापेक्षा जास्त. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे तिकडे चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा पूर्ण झालेल्या नाही आहेत. एकच धाव पूर्ण होते. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 24चं लक्ष ठेवलंय आणि आपण विचार करत होतो. मला वाटतं वैभव यांना एक प्रश्न मी विचारेन. वैभव टीम 94 मध्ये वैभव किती असोसिएशनचे प्लेयर असतील? मला वाटतं 4 ते 5 7 ते 8 मला वाटते. अतुल ठाकरे सुद्धा असेल. प्रकाश तुंबडा असतो. त्यानंतर आपण जर पाहिलं विशाल सातवी सुद्धा असतो. त्यानंतर अक्षय कोल्हार, रोशन उंबरसाडा, वैभव धूम त्यामध्ये समाविष्ट आहेत आणि मनीष तारवी. त्यानंतर मला वाटते कधी कधी भावेश सुद्धा आपल्याला ठाकरे पाहायला मिळतोय. तर खास करून आभार मानेन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि किरण धूम सुद्धा कधी कधी पाहायला मिळतोय. असे भरपूर खेळाडू या ठिकाणी जवळजवळ एकूण 38 खेळाडू कार्यरत असतात टीम 94 मध्ये आणि सध्याच्या घडीला मला वाटते प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे एंट्री ही पाहायला मिळत असते. आणि टीम 94 पाहिला ज्या संघामध्ये समाविष्ट होता तो म्हणजेच विश्वनाथ जाधव वसई विरारचा पहिला आणि वसई विरार प्रीमियर लीग मध्ये मला वाटते टीम 94 संघाने पहिला सीझनचा चॅम्पियन ठरला होता. 18 चेंडू मध्ये 12 धावा डिफेंड केल्या होत्या. एक जबरदस्त काम त्याच्यामध्ये सुद्धा विश्वनाथ जाधव हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा प्लेअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय आणि नक्कीच आपण पाहिलं. मला वाटतं टीम 94 या संघाने पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपली एंट्री पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या ठिकाणी पार्टिसिपेट केलेला आहे. आणि विश्वनाथ जाधव मला वाटते आयकॉन आहे टीम 94चा आणि कर्णधार असेल तो म्हणजे प्रकाश तुंबडा. तर कामन या विभागातील आणि मला वाटते आपल्या परिसरातील भरपूर प्लेयर या असोसिएशन मध्ये किंवा मग सॉरी त्या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतील आणि लिंक या सुद्धा आपल्याला उपलब्ध होतील. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कितीचं टार्गेट आहे तर टार्गेट आहे 24चं आणि डीजे दादांकडे आपण जाणार आहोत. मी विनंती करतोय गुरुनाथजी टांडेल यांना आपण टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करूया. पीरबाबा पापडे आणि आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरालपाडा. चला पीर बाबा पापडी या संघाने आम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. मला वाटतं हे षटक समाप्त झाल्याच्या नंतर आपण टॉस करूया गुरुदादा. तोपर्यंत दोन्ही संघ या ठिकाणी आम्हाला रिपोर्ट करतील.
जयेंद्र बागे यांचं आगमन झालेलं आहे. या स्टेजवरती आहे, हे सुद्धा आमचे ऑफिशियल अंपायर आहेत. ते आज मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत आहे. 24चा टार्गेट आहे. वैभव सोळे पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. 12 चेंडू आणि 24 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12 धावा नक्कीच पाहायला मिळतील. बघा 1-2 विकेट जर पटकन आले या षटकामध्ये तर मॅच बघायला मजा येईल. कारण जर पाहिलं तर दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जसे भारतीय क्रिकेटमध्ये युसुफ आणि इरफान, तसे या टेनिस विश्वामध्ये विश्व आणि विजय ही जोडी. रिवर्स आडम पहिल्या चेंडूवरती विश्वनाथ जाधव क्लीन बोल्ड. क्रिकेटमध्ये काय होईल कुठल्या क्षणाला हे आपण अजून सुद्धा सांगू शकत नाही. राजावळी संघाने दर्शवलंय की जरी पालघर जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू असेल, जरी दुबईमध्ये त्याने नक्कीच चांगलं काम केलं असेल, मात्र त्याला या ठिकाणी सुद्धा तेवढ्याच तत्परतेने खेळावं लागेल. रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादामध्ये विश्वनाथ जाधव हा झालाय बाद. कारण की क्रिकेटमध्ये कोणीही मोठं नसतो, क्रिकेटमध्ये कोणीही लहान नसतं आणि क्रिकेट या ठिकाणी नक्कीच चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतं आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. कधी कधी सचिन तेंडुलकर सरांना सुद्धा आपण पाहिलंय की 0 या धावसंख्येवरती ते बाद झालेले आहेत. MS धोनी असतील, युवराज सिंग असतील, विराट कोहली असतील, नक्कीच प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी शून्यावरती बाद होणं. वन बाउंस चेंडूला कलेक्ट केलं जाईल, 1 धाव नक्कीच मिळेल, मात्र एकाच धावती समाधान मानावं लागेल. काय जबरदस्त अशी मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे आतापर्यंत 1 धाव आणि गडी बाद झालाय तो 1. चेंडू टाकून झाले ते 2. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश जाधव आणि विजय जाधव. फुल टॉस डिलिव्हरी. विजय सुद्धा सरप्राईज झाला होता या चेंडूला. ते मात्र आपण पाहू शकतो. 9+4 अशा 5 धावा दिल्यात. सहबेस मलम किस्ती सहबेस. दरम्यान एक धाव नक्कीच मिळते. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि अविनाश जाधव झालाय बाद. मग
असतील ते म्हणजेच 8 आणि 8 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. मी म्हटलं होतं एखाद्या या षटकामध्ये लवकर लवकर 2 विकेट आल्या तर काहीच संधी निर्माण होऊ शकते राजावली संघाला. मात्र अजून सुद्धा पाहू शकतो आपण मॅच या ठिकाणी न्यूट्रल आहे. आशिष गांगडे आलाय मैदानामध्ये. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. आशिष गांगडे नावाचा हा खेळाडू अडचणीमध्ये दानिव संघ. चला इथे मात्र आपण पाहू शकतो हरेश्वर मैदानामध्ये आलाय. हरेश्वर भोईर. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद आणि ही साधली जाते हॅट्रिक या गोलंदाजाच्या माध्यमातून. तर याच्यानंतर होणार आपण सामना बघतोय पीरबाबा पापडे वर्सेस आई सोनूदेवी स्पोर्ट वागरालपाडा. तर बघा नाणेफेकीचा कॉल येतोय. पंच 1 मिनिट.